नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार भारताला आत्मनिर्भरतेकडे वेगाने नेण्यासाठीची पावलं सतत उचलतंय। एमएसएमई मंत्रालय सुद्धा यासाठी अगदी मनापासून काम करतंय। उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टलच्या माध्यमातून एमएसएमई उद्योजकांच्या नोंदणीच्या मोहिमेला आता खूप वेग आलेला आहे। अगदी सहज आणि मोफत होणारी ही उद्योजक नोंदणी फक्त एकदाच आणि काही मिनिटात केली जाते आणि उद्योजकांना सगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो। विशेष म्हणजे उद्यम नोंदणीसाठी कोणतेही दस्तावेज किंवा कागदपत्र अपलोड करावे लागत नाही आणि तुम्हाला माहिती आहेच की नेटवर्क 18 ने उद्यम नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे, आगे बढ़ो इंडिया। ज्या एमएसएमईज ने अद्याप नोंदणी केलेली नाही आणि या नोंदणीचे नेमके काय फायदे आहेत हे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आम्ही हा विशेष कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत। आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आज खास 3 पाहुणे आलेले आहेत। आपण सुरुवातीला त्यांची ओळख करून घेऊया। आपल्या सोबत आहेत सुरुवातीला महाराष्ट्र एमएसएमईचे संचालक पीएम पार्लेवार सर। नमस्कार। या सोबतच आपल्या सोबत आहेत कोसिया म्हणजेच चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम आगवड। नमस्कार। आणि आपल्या सोबत आहेत ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद सचिव सुनील कुलकर्णीजी। नमस्कार। तीनही मान्यवरांचं मी या चर्चेत स्वागत करतो। आपल्या या चर्चेला सुरुवात करण्याआधी उद्यम नोंदणीबद्दल आपले काही बॉलिवूड स्टार्स नेमकं तुम्हाला काय सांगतायत ते आपण पाहूया। हाय, मैं हूँ श्रुति हासन। जिंदगी हो या प्रोफेशनल लाइफ, हिट या मिस होता रहता है, लेकिन अगर आप एमएसएमई उद्यमी हैं और कारोबार में हमेशा हिट रहना चाहते हैं तो उद्यम रजिस्ट्रेशन पर रजिस्टर कीजिएगा। और रजिस्ट्रेशन बहुत ही आसान है और कोई डॉक्यूमेंट्स की जरूरत नहीं। रजिस्ट्रेशन एक, फायदे अनेक। आणि आता आपण आपल्या खास पाहुण्यांसोबत चर्चेला सुरुवात करूया। मी मगाशीच पाहुण्यांची ओळख सुद्धा करून दिली। सुरुवातीला मी पार्लेवार सर आपल्याकडे येतो। देशाच्या अर्थव्यवस्थेत एमएसएमई नेमकं किती महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि उद्यम नोंदणी महत्त्वाची का आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे। आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म लघु मध्यम उद्यम क्षेत्र, ज्याला आपण एमएसएमई सेक्टर म्हणतो, याचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे। या सेक्टरमध्ये 29% जीडीपीचं कॉन्ट्रीब्युशन आहे या सेक्टरद्वारे आणि 50% एक्सपोर्टमध्ये या सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन आहे। तसेच सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइडिंग सेक्टर आहे आणि 11 करोडपेक्षा जास्ती 11 मिलियन्सपेक्षा जास्ती लोकांना हे क्षेत्र जे आहे रोजगार प्रदान करतं आणि याला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा म्हटलं जातं। त्याच्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे एमएसएमई क्षेत्र आणि आपल्या देशामध्ये याला तेवढंच महत्त्व देण्यात आलेलं आहे। आगवण सर, आपल्याला विचारतो एक महत्त्वाचा प्रश्न की आपल्या मते या एमएसएमई मंत्रालयाच्या मोहिमेचा नेमका त्यांना कशा प्रकारे फायदा होतोय, कितपत फायदा होतोय? मुळामध्ये एमएसएमई रजिस्ट्रेशन केल्यामुळे आपण एमएसएमई ॲक्टचा जो काही प्रोव्हिजन्स आहेत त्याचा फायदा घेऊ शकतो। हा ॲक्ट जेव्हा आला त्यावेळेला लोकांना जी ॲन्सिलरी इंडस्ट्री पर्टिक्युलरली दे आर डिपेंडंट ऑन द प्रिन्सिपल, म्हणजे त्यांचे जे कोणी परचेस करणारे असतात त्यांच्याकडे, आणि त्यांच्या ऑर्डरची त्यांना पैसे जर मिळाले नाहीत तर त्यांची सगळं अर्थचक्र रुतून बसतं आणि त्यासाठी त्यांना वेळेत पेमेंट मिळावं ही प्रोव्हिजन हवी होती। ही ॲक्टमध्ये आणल्यामुळे आता आपण मटेरियल सप्लाय केलं आणि इनव्हॉइस रेज केला आणि 15 दिवसाच्या आत जर आपल्याला जी पार्टी आहे त्यांनी कळवलं नाही की आम्हाला हा रिजेक्ट आहे किंवा यात आम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत, तर इट इज डीम टू बी ॲक्सेप्टेड आणि त्यानंतर 45 दिवसाच्या आत त्याला पेमेंट मिळालंच पाहिजे अशी प्रोव्हिजन या ॲक्टने दिली आहे आणि ही प्रोव्हिजन ओव्हररायडिंग ऑल अदर ॲक्ट्स आहे। आणि असं जर झालं नाही तर त्या दिवसापासून पुढचे जेवढे काही दिवस असतील त्याचं बँकेच्या 3 पट इंटरेस्ट रेटनी त्याला इंटरेस्ट पण मिळायला पाहिजे अशी प्रोव्हिजन या ॲक्टमध्ये दिलेली आहे। ही एक प्रोव्हिजन आहे। आणि दुसरं परचेस पॉलिसी, म्हणजे शेवटी स्मॉल स्केल इंडस्ट्रीला काय लागतं, ऑर्डर्स लागतात आणि ऑर्डर्स इतक्या सहज मिळवणं शक्य नाही आहे। तर या ऑर्डर्स मिळण्याकरता परचेस पॉलिसीने अशी प्रोव्हिजन दिली आहे, ज्या काही सेंट्रल किंवा स्टेट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज आहेत, PSU ज्याला आपण म्हणतो, या सगळ्यांनी आपल्या परचेसचा कमीत कमी 25% परचेस हा स्मॉल स्केलकडून म्हणजे लघु सुलभ उद्योगांकडून करावा अशी त्यांच्यावर एक बंधन घालण्यात आलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे 500 कोटीच्या वर ज्यांचं कोणाचं टर्नओव्हर आहे अशा प्रायव्हेट इंडस्ट्रीज आणि सरकारी PSU या सगळ्यांना ट्रेड्स आणि जेम्स प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करायला सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याकडून परचेस होईल आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री स्मूथ चालू शकेल
या शक्यता दोन्ही निर्माण झाल्या. एक तर अर्थचक्राबद्दल मदत झाली आणि दुसरं ऑर्डर्सबद्दल मदत झाली. ही फार महत्त्वाची प्रोव्हिजन या ॲक्टमुळे मिळालेली आहे. सुनील कुलकर्णी सरांकडे मी आता जाणार आहे. सुनील सर, उद्यम नोंदणी हा नफा मिळवण्याची ही जी शर्यत आहे, या शर्यतीत सहभागी होण्याचा एक चांगला मार्ग आपण म्हणता येऊ शकेल का? आणि यासोबतच उद्यम रजिस्ट्रेशन न करणारे जे उद्योजक आहेत किंवा व्यावसायिक आहेत ते यामध्ये या स्पर्धेत मागे राहतील असं वाटतं का? नक्कीच मागे राहू शकतात, कारण याच्याकडे MSMEच्या मंत्रालयाने किंवा त्याने जी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक तर जागेसाठी पण मिळू शकते फायदा, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी म्हणा जागेच्या आणि नोंदणीसाठी सुद्धा. दुसरं म्हणजे बँकेकडून लोन घेण्यासाठी सुद्धा प्रायोरिटीने MSMEला द्यायला पाहिजे असतात. आता बऱ्याच बँकांनी MIDC इंडस्ट्रियल एरियामध्ये आपल्या ब्रँचेस ओपन केलेल्या आहेत आणि खास MSMEसाठी म्हणून त्यांनी लोन देण्यासाठी म्हणून त्यांना आता वरतून पण ऑर्डर आले की MSMEला तुम्ही प्राधान्य द्या. त्यामुळे हा एक त्याचा उपयोग होऊ शकतो. दुसरा म्हणजे तुमच्या प्रॉडक्टला तुम्ही जेव्हा सेल करतात तेव्हा ते सेल झाल्यानंतर त्याचं पेमेंट जी रिकव्हरीसाठी आहे तर ती स्मॉल स्केलसाठी म्हणून ती प्रायोरिटीने पेमेंट करावं हे असं गव्हर्नमेंटनेच फतवा काढलेला आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हा जो आहे त्याचं रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे, ज्यांनी केलेलं आहे त्यांना ह्या गोष्टीचा फायदा नक्कीच मिळू शकतो. आणि त्यामुळे हा त्याचे जे ज्यांनी केलं नसेल तर ते हे लोक मागे पडू शकतात त्याच्यामध्ये. पार्लेवार सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की ज्या उद्योजकांनी या आधीच UAM वर नोंदणी केलेली आहे त्यांना देखील आता परत नोंदणी करावी लागेल असं आहे का? आणि जर समजा तसं असेल तर त्या बाबतीत थोडंसं सांगा. आणि पूर्वीची जी योजना होती ती अजूनही प्रभावी आहे का? ती अजूनही लागू आहे का तितकीच? ज्यांनी आधी उद्योग आधार तयार केलं होतं, आधी उद्योग आधार मेमोरँडम म्हणून ही व्यवस्था होती रजिस्ट्रेशन करायची MSME ॲक्टच्या अंतर्गत. त्याच्यानंतर आता सध्या जी व्यवस्था आहे त्याला उद्यम रजिस्ट्रेशन म्हटलं जातं. बरोबर. आणि ज्यांनी उद्यम आधार घेतले होते, उद्योग आधार, त्यांना उद्यम रजिस्ट्रेशनमध्ये कन्वर्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की हे उद्यम रजिस्ट्रेशन जे आहे हे आता GST आणि पॅन कार्डसोबत इंटिग्रेट झालेलं आहे. त्याच्यामुळं काय होतं की उद्योजकाला अनेक सुविधा मिळतात. याच्यामध्ये काय होतं की ज्यांनी उद्यम रजिस्ट्रेशन केलेलं होतं आधी, उद्योग आधार रजिस्ट्रेशन, त्यांना उद्यम रजिस्ट्रेशन करणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि 30/6/2022 पर्यंत याची लिमिट होती. तर आता ते उद्योग आधार जे आहे ते इनव्हॅलिड झालेले आहेत आणि उद्यम रजिस्ट्रेशन जे नवीन आलेलं आहे पोर्टल ते व्हॅलिड आहे. तर सर्व उद्योजकांना माझी हीच विनंती आहे की त्यांनी ताबडतोब उद्यम रजिस्ट्रेशन करावं. उद्योग आधार जे आहे ते आता त्यांचं व्हॅलिड राहिलेलं नाही आहे. त्याची लास्ट डेट 30/6 एक्सटेंडेड होती, 30/6/2022 पर्यंत. आणि आजच्या घटकेला 95 लाख उद्यम रजिस्ट्रेशन झालेले आहेत आपल्या देशामध्ये आणि त्याच्यापैकी नियर अबाउट 16 लाख जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांनी केलेले आहेत. म्हणजे 17% जवळपास उद्यम रजिस्ट्रेशन फक्त महाराष्ट्रात आहेत. आगवण सर, एक महत्त्वाचा प्रश्न. मोदी सरकारच्या या 8 वर्षाच्या काळात MSME सेक्टरमध्ये खूप बदल झालेत आणि हे बदल खूप सकारात्मक आहेत असं बोललं जात आहे. तर या बदलांबाबत सांगाल आणि सोबतच आणखीन या सगळ्यासाठी नेमकं आणखी काय करता येऊ शकेल? मोदी सरकारच्या काळामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या की मेक इन इंडिया हा एक भाग आला आणि आत्ता आत्मनिर्भर भारत हा पण एक भाग आला. बरोबर. या 2मध्ये अनेक गोष्टी केल्या गेल्या आणि पर्टिक्युलरली अगदी लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे कोविडच्या पिरियडमध्ये जेव्हा अर्थचक्र ऋतून बसलं होतं, मॅन्युफॅक्चरिंग थांबलं होतं कारण बंदच करण्यात आलं होतं, सगळीकडे लॉकडाऊन होतं. अशा परिस्थितीमध्ये आपलं येणं देण्यामधला जो फरक आहे आणि त्याच्यामुळे येणारं जे आर्थिक तणाव होता तो रिलीव्ह करण्याकरता तेव्हाच्या वेळेला जे काही आउटस्टँडिंग लोन्स होती त्याच्या 20% ॲडिशनल प्रोव्हिजन दिली गेली आणि त्यांनी खूप मोठा कम्फर्ट स्मॉल स्केल इंडस्ट्रीला मिळाला. तर हा एक महत्त्वाचा फायदा झाला. आणि स्टार्टअप इंडियामध्ये पण अनेक गोष्टींच्या सुविधा दिल्या गेलेल्या आहेत. फक्त काय होतं की आपल्याला लघुउद्योजकांना जाऊन व्यवस्थित स्कीम समजावून घ्यावी ही इच्छाच आतून कुठेतरी आली पाहिजे. बरोबर. सगळ्या गोष्टी ऑनलाईन दिलेल्या आहेत. आपण MSME मिनिस्ट्रीच्या साईटवर गेलो तर अतिशय स्वच्छ आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेत, फ्रेंडली ज्याला म्हणतात अशा भाषेमध्ये माहिती सगळी दिलेली आहे. फक्त आपण तो प्रयत्न करायला पाहिजे मनापासून आणि तसं केलं तर अनेक सुविधा उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्यांचा फायदा आपण जरूर घेतला पाहिजे असं मला वाटतं. बरं, कुलकर्णी सर आपल्याकडे येतो. एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न, ही जी उद्यम नोंदणीची सध्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया योग्य आहे, सुलभ आहे असं वाटतं व्यावसायिकांसाठी, उद्योजकांसाठी? जर नसेल तर काय नेमके बदल करावेसे वाटतात, काही आपल्याला सुचवावेसे वाटतात बदल? नाही, जे काय आत्ताची सध्या जे काही प्रोसेस सुरू केलेली आहे ती अतिशय उपयुक्त आहे त्याच्यामध्ये आणि सरळ आणि सोपी झालेली आहे. त्यामुळे कोणताही म्हणजे अगदी फार शिकलेला जरी नसेल
तरी त्याला ते कारण कसं आहे की 10वी-12वी झालेल्या माणसाला ते बघून वाचून त्याच्याप्रमाणे त्यांनी ते फॉलो केलं, म्हणजे जे काय साईटवर दिलेली आहे साईटप्रमाणे त्यांनी बघितलं तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि इतकी सोपी झाली असल्यामुळे त्यांना अडचण येण्याची काही शक्यताच नाही कुठे त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याच्यात अजून काही सुधारणा करावी असं म्हणजे मला तरी वाटत नाही त्याच्यामध्ये कुठे असेल तर. बरं, पार्लेकर सर, एक महत्त्वाचा मुद्दा की इतकी सुलभ आता ही प्रक्रिया नोंदणीची केली गेलेली आहे, इतक्या सुविधा सरकार देत आहे, इतकं सगळं असून सुद्धा जर काही उद्योजक किंवा व्यावसायिक नोंदणी करत नसतील तर त्यांचं कितपत नुकसान आहे असं वाटतं, कितपत हे योग्य असं वाटतं? हो, नक्कीच. ज्यांनी उद्यम रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजे भारत सरकारच्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत MSME मंत्रालयाच्या त्याचा लाभ घेता येणार नाही. दुसरं, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांच्या विकासाकरता त्याचासुद्धा लाभ घेता येणार नाही. आणि तसेच बँकांच्या काही योजना असतात. MSME सेक्टरला बँका ज्या आहे प्रायोरिटी सेक्टरमध्ये लोन देतात, बरोबर, त्याचासुद्धा फायदा होणार नाही. तर एकंदरीत हे जरी मॅन्डेटरी नाही आहे, व्हॉलंटरी जरी असलं तरी याचे अनेक फायदे आहेत. आणि याचा जर फायदा घ्यायचा असेल तर त्यांना उद्यम रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. आगवण सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की आपण जर पाहिलं असेल तर या व्यतिरिक्त पंतप्रधान रोजगार निर्मितीची योजना महत्त्वाची आणली होती, त्या अनुषंगानं बरेच प्रयत्न सरकारतर्फे सातत्यानं केले गेले. सरकारनं जे काही आणखीन महत्त्वाच्या मोहिमा किंवा योजना आणलेल्या आहेत, काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? नाही, एक तर म्हणजे ट्रेड्स प्लॅटफॉर्म आला. तर ट्रेड्स प्लॅटफॉर्म असा आहे की ज्याच्यावर तुमचा म्हणजे जे कोणी रजिस्टर्ड समजा PSU किंवा कोणी असतील तर तुम्ही तुमचा इनवॉइस रेज करायचा आणि तो इनवॉइस सगळ्या बँका बघतील आणि तुम्हाला बघून त्याच्यामध्ये ते त्यांचा इंटरेस्ट रेट डिक्लेअर करून तुम्हाला त्याचे पैसे देण्याची तयारी दर्शवतील. तुम्ही त्यातला सिलेक्ट करायचा की कुठल्या बँकेचं मी घेऊ मदत, आणि तुम्हाला लगेच तुमच्या इनव्हॉइसचे पैसे मिळू शकतात. ही ट्रेड्सची सोय आहे, याचा जरूर सुलभ उद्योगांनी फायदा घ्यावा. दुसरं असं की सरकारी परचेस जो होतो त्याला टेंडरची प्रोसेस असते आणि ती खूप क्लिष्ट असतं असं लोकांना वाटतं. तर आपले प्रॉडक्ट जर स्टँडर्ड प्रॉडक्ट्स असतील तर ते आपण जेमवर जर पोर्टलवर टाकलेत आणि त्याच्यावर आपली प्राईस दिली तर कुठल्याही टेंडरच्या प्रोसेसमध्ये न जाता आपण डायरेक्टली तिथून म्हणजे सरकार डायरेक्टली त्यातून परचेस करू शकतं. या दोन छान म्हणजे प्लॅटफॉर्म्स आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर अशा बऱ्याचशा सोयी आपण केलेल्या आहेत. नाही, पण मग सरकारकडनं या बाबतीत किंवा या व्यतिरिक्त ज्या योजना आहेत त्या बाबतीत आणखी काय अपेक्षा आहेत? सरकारकडून अपेक्षा अशी आहे की आत्ता सध्या इन्व्हेस्टमेंट सायकलला चालना देणं खूप गरजेचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट सायकलमध्ये शेवटी MSMEला समजा एक 25 लाखाची मशिनरी घ्यायची आहे तर त्याला 15% सबसिडी मिळते. बरोबर, म्हणजे CLSS स्कीम म्हणतात त्याला, म्हणजे कॅपिटल सबसिडी म्हणतात. तर ती जेवढं तुम्ही 25 लाखाचा परचेस केला त्याच्या 15% सरकार तुम्हाला मदत करेल. ही स्कीम खरं खूप सुंदर स्कीम आहे, पण सध्या ती काही कारणांनी थांबलेली आहे. तर ही जरूर चालू हवी असं अगदी मनापासून वाटतं. नवीन लोकांना त्याचा खूप फायदा होऊ शकेल. कुलकर्णी सर, या कार्यक्रमाद्वारे तुम्ही जे उद्योजक आहेत MSMEच्या माध्यमातून स्वतःचा काही उद्योग सुरू करू पाहतायत त्यांना नेमकं काय सांगू इच्छिता? कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी त्यांनी करायला हव्यात, ज्यामुळं कदाचित त्यांना फायदा होऊ शकेल आणि त्यांच्या फायद्यामुळं पर्यायाने सरकारला, देशाला फायदा होऊ शकेल? यासाठी सर्वात पहिल्यांदा ज्यांना कोणाला नवीन उद्योग चालू करायचा आहे त्यांनी ह्या उद्योग रजिस्ट्रेशन करायला पाहिजे त्याच्यामध्ये अगोदर. बरोबर, म्हणजे मग त्याला ज्या मिळणाऱ्या फायदे आहेत ते त्यांना मिळू शकतात. आणि कसं की ते आता जसं अगोदर साहेबांनी सांगितलं की ते तुम्ही तुमच्या पोर्टलवर तुमच्या प्रॉडक्टची माहिती दिली आणि प्राईस लिस्ट दिली तर तुम्हाला डायरेक्ट गव्हर्नमेंटकडून परचेससुद्धा मिळू शकतो, म्हणजे परचेस होऊ शकतो त्यातला तिथे. हा एक मोठा फायदा होऊ शकतो त्यातून तिथे. आणि ह्याच्यामध्ये दुसराही फायदा आहे की हे जे पॉलिसीच्यामुळे बँकेकडून तुम्हाला जे फॅसिलिटी मिळते, नंतर पेमेंटसाठी पण तुम्हाला प्रायोरिटी मिळतं त्याच्यामध्ये तिथे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत आणि जर तुम्ही याच्यात राहिला, प्रवाहाबरोबर राहिला त्याच्यामध्ये ते, तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण असं आहे की सध्या जी परिस्थिती कॉम्पिटिशन आहे सगळं त्याच्यामध्ये ते, आणि आता या स्टार्टअप इंडिया याच्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांनी हा आपले उद्योग चालू केलेले आहेत. तर मला यांना सांगायचा उद्देश आहे की तुम्ही स्वतःने अगोदर आपले रजिस्ट्रेशन करून घ्या. बरोबर, म्हणजे हे जे तुमची जे काय प्रॉडक्टची माहिती सगळ्यांना मिळू शकेल आणि त्याचा तुम्हाला उपयोग करून घेता येईल त्याच्यामध्ये. बरं, पार्लेकर सर, एक महत्त्वाचा मुद्दा, निर्यातीबद्दल थोडंसं बोलूया. MSMEची अनेक उत्पादनं सध्या निर्यात केली जात आहेत आणि मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहेत. या निर्यातीच्या दरम्यान सरकारकडून काही विशेष सुविधा, विशेष सवलती या निर्यातीसाठी उद्योजकांना दिल्या जात आहेत? MSME मंत्रालयातर्फे
जे सूक्ष्म लघु उद्योजक निर्यात करू इच्छितात त्यांना मार्केटिंग सपोर्ट दिला जातो. त्यांना विदेशात त्यांचे एक्झिबिशन्समध्ये ते स्टॉल लावू शकतात. त्या स्टॉल्सचं त्यांना रिएम्बर्समेंट मिळतं, येण्या जाण्याचा खर्चसुद्धा मिळतो आणि वुमन एंटरप्रेनर्सला स्पेशली 100% रिएम्बर्समेंट मिळतं. तर एक्सपोर्ट प्रमोशनवरती आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती काम करत असतो. आमचे डेलिगेशन पाठवायची स्कीम आहे इंडस्ट्री असोसिएशन्सची आमच्या मंत्रालयातर्फे. तसेच आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशनवर, कारण की सूक्ष्म लघु उद्योजक जे असतात हा वन मॅन शो असतो. जसं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये प्रत्येक डिव्हिजन असतं, एक्सपोर्ट डिव्हिजन असतं, मार्केटिंग डिव्हिजन असतं किंवा ह्युमन HRD डिव्हिजन असतं. तसं सूक्ष्म लघु उद्योजकामध्ये नसतं, कारण की तो वन मॅन, तो एक्सपर्ट असतो. एकच जो मालक असतो तो ऑलराऊंडर असतो. तोही एक्सपोर्ट मॅनेजर असतो, तोही प्रोडक्शन मॅनेजर असतो, तोच प्रोक्युरमेंट मॅनेजर असतो. तर त्याला प्रशिक्षण देण्याची खूप आवश्यकता असते. तर त्यांना एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशन, एक्सपोर्ट प्रमोशन, मार्केट कसं शोधायचं, बायर्स कसे शोधायचे, याच्यावरचे आमचे प्रशिक्षण चालतात. तर हे मोठ्या प्रमाणावरती आम्ही करत असतो. आपण काही फायनल कमेंट्स घेऊया, थोडा वेळ उरलाय आपल्याकडे. आपल्याकडनं सुरुवात करतो कुलकर्णी सर. काय नेमकं सांगायचंय प्रेक्षकांना जे भावी उद्योजक आहेत, काय नेमकं आवाहन कराल थोडक्यात? भावी उद्योजकांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही न घाबरता तुम्ही पुढे या आणि तुम्ही तुमचं जे काही तुम्हाला प्रॉडक्ट करायचं असेल, जो काही व्यवसाय करायचा असेल त्याची पूर्ण माहिती अगोदर करून घ्या. तुम्हाला त्याचं रॉ मटेरियल कुठे मिळू शकेल त्याची माहिती करून घ्या. तुमचे गिराईक कोण आहेत ह्याची तुम्ही माहिती करून घ्या आणि ह्याच्या पूर्ण तयारीशी तुम्ही आलात मार्केटमध्ये तर तुम्हाला मला वाटतं काही अडचण यायला नको. आणि त्याचबरोबर MSMEचे तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर MSMEचे जे उद्योग काय सेतू त्यांच्यावर आहे त्यांच्या पुष्कळ त्यांच्याची मदत तुम्हाला घेता येते त्याच्यातून आणि त्याच्यातून तुम्ही निर्धोकपणे पुढे जाऊ शकतात. तुमचा धंदा तुम्ही तुमचा हा पुढे नेऊ शकता तुमच्या ह्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे पूर्वी एक इन्स्पेक्टर राज होतो, तेव्हा लोकांना भीती वाटायची, अरे काही कोणी येईल का आपल्याकडे, काय होईल का. आता तशी भीती काही नाही आहे, तुम्ही बिनधोकपणे करू शकतात. आणि तुमची प्रोडक्टची माहिती तुम्ही सगळ्यांकडे पोहोचू द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही अगदी तुमच्या घरच्या लोकांपासून तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्या ओळखीच्यांना सांगा, मी हे करतोय ते करतोय. या प्रत्येकाची मदत तुम्ही घेऊन जर तुम्ही तुमचा धंदा सुरू केला तर नक्कीच मला वाटतं तुम्हाला यश मिळू शकतं त्याच्यामध्ये. बरं, पार्लेवार सर, शेवटची कमेंट आपली. सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्रामध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. पर्टिक्युलरली कोरोनानंतर आपल्याला हे शिकायला मिळालं की आत्मनिर्भर होणं अतिशय आवश्यक आहे. आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी आत्मनिर्भर भारताची जी संकल्पना आपल्याला दिलेली आहे त्या संकल्पनेच्या अंतर्गत आपण जे इम्पोर्ट करत होतो आधी, स्पेअर्स आहे, पार्ट्स आहे, डिफेन्स सेक्टरचे आहे, डोमेस्टिक सेक्टरचे आहे, FMCG सेक्टरचे आहे, हे सर्व आता आपल्या देशात तयार करण्याच्या मागे आपण लागलेलो आहोत. आणि हे सर्व MSME सेक्टरमधूनच तयार होतं. बरोबर. तर अनेक अपॉर्च्युनिटीज आहेत. नवयुवकांनी पुढे यावं. आजकाल अशा योजना आलेल्या आहेत जसं PMEGPची आपण आत्ताच चर्चा केली की प्रधानमंत्री स्वयंरोजगार योजना जी आहे त्याच्या अंतर्गत 50 लाखाची आता लिमिट करण्यात आलेली आहे. आधी 25 लाख होती. तर 50 लाखापर्यंतच्या इन्व्हेस्टमेंटचा प्रोजेक्ट ते लावू शकतात. आणि ही योजना नव्या उद्योजकांकरता आहे, स्पेशली ज्यांच्याजवळ भांडवल नसेल जास्ती काही, आणि कोलॅटरल फ्री लोन मिळतं त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण आत्मनिर्भर भारताकडे जी वाटचाल करत आहोत त्याच्यामध्ये नवयुवकांनी आपलं योगदान द्यावं. जे स्थापित उद्योजक आहेत त्यांनी सुद्धा इंडिजिनायझेशन करावं, जेणेकरून आपण जे आत्मनिर्भर भारत करता जो प्रयत्न करतो आहे तो ती संकल्पना पूर्ण करता येईल. आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट करावं. बरोबर. इम्पोर्ट कमी व्हावं आपल्या देशाचं आणि एक्सपोर्ट जास्ती व्हावं आपल्या देशाचं, ही आपली म्हणजे मानसिकता व्हायला पाहिजे, कारण की तेव्हाच आपल्या देशाचा विकासही होईल. खरं खरं. आगवण सर, शेवटची कमेंट आपली. मला वाटतं 6 डिजिट सॅलरी मी कशी मिळवेन याऐवजी 6 डिजिट सॅलरी मला देता कशी येईल. बरोबर. हा विचार तरुणांनी करायला पाहिजे. आणि याच्याकरता सगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्या मंत्रालयात म्हणजे सेंट्रल म्हणा किंवा स्टेट दोन्हीकडून मिळालेल्या आहेत. तर आत्मनिर्भर भारत कशाला बनवायचा, भारत तर बनवायचाच, पण ते करताना आधी एलिमेंटल लेवलला आपण स्वतः आत्मनिर्भर व्हायचं. स्वतः मी माझ्या पायावर उभा राहून माझी स्वतःची कमाई करेन रादर दॅन गेटिंग एम्प्लॉईड एल्सवेअर. हा विचार म्हणजे तरुणांनी उद्योजकतेकडे वळायलाच पाहिजे. सरस्वतीची पूजा करणं आपण खूप दिवस केलं. सरस्वतीची पूजा केल्याखेरीज लक्ष्मीची पूजा करता येत नाही. पण लक्ष्मीची पूजा करण्याकरता जी लाज वाटत होती ती आता वाटण्याची गरज नाही आहे.
उद्योजकामध्ये पडला असं आता मुलीचे वडील विचारणार नाही आहेत. उद्योजक आहे म्हणून मानाने त्याला जावई म्हणून स्वीकार करतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काळ बदललेला आहे, तर तरुणांनी जरूर पुढे यावं आणि उद्योजकतेकडे उद्योजक बनावं. अगदी खरं. आपण आता या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. मान्यवर आपल्यासोबत या कार्यक्रमात सहभागी झाले, त्या तिघांचे मी आभार मानतो. आगवण सर, धन्यवाद, आपण सहभागी झालात त्याबद्दल. पार्लेवार सर, कुलकर्णी सर, आपलेही आभार. तर या कार्यक्रमाद्वारे उद्योजक जे आहेत MSMEच्या अनुषंगानं, आपली नोंदणी करण्याच्या अनुषंगानं ही आता सगळी जी प्रोसेस आहे ती अतिशय सुलभ केली गेलेली आहे. या संदर्भातली माहिती देखील आपण मान्यवरांकडून जाणून घेतली आणि या कार्यक्रमामध्ये त्यांच्या एक्सपर्ट कमेंट्स देखील आपण ऐकल्या. न्यूज 18 नेटवर्कचा हा खास कार्यक्रम आगे बढो इंडियाच्या शेवटच्या भागामध्ये इतकंच. MSMEच्या उद्यम नोंदणीसाठी काय काय गोष्टी नेमकं करणं आवश्यक आहे हे आपण शिकलो. त्यांचे उद्योजकांना नेमके काय फायदे आहेत हे सुद्धा आपण पाहिलं. आम्हाला आशा आहे की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग करणारे व्यावसायिक देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील. नेटवर्क 18नं आपल्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर उद्यम नोंदणीसाठीची मोहीम सुरू केली आहे. नेटवर्क 18चे 70 कोटी प्रेक्षक अनेक भाषांच्या माध्यमातून या मोहिमेमध्ये सहभागी झाले. धन्यवाद.